नमस्कार, मी मनीषा इंगळे जोशी. तुम्ही पाहत आहात देशोन्नती. पाहुयात टॉप 25 न्यूज. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी बारामतीमधील शिरसफळ येथे जनसंवाद सभेला केलं मार्गदर्शन. जनसंवाद सभेनंतर शरद पवार दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते. यंदा ही पालखी आज शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांनी केलं आंदोलन. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात 13,400 विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेशाचा मिळणार लाभ. झेप्टोवरून ऑर्डर केलेल्या आईस्क्रीम मध्ये सापडला मांसाचा तुकडा. पोलिसांचा तपास सुरू. नांदेडमध्ये मराठा समाज एकवटला. मराठा आरक्षणासाठी अर्धापूर तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी. मराठा आरक्षणाचा लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे फटका बसला त्याचा विचार सरकारनं आता केला पाहिजे. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा घरचा आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कामगारांचे मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापुरात सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरात घेतलं विठुरायाचं दर्शन. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज केला दाखल. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसतर्फे करण्यात आले धरणे आंदोलन. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी केली मातोश्रीवर गर्दी. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट. जालना जिल्ह्यातील भोकरदन जालना महामार्गावर नांजा फाट्यावर मराठा समाज बांधवांनी केलं रास्ता रोको आंदोलन. महाविकास आघाडीत न घेतल्यास स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार. रिपाई गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांचा इशारा. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकले माजी खासदार नवनीत राणा यांना डिवसणारे बॅनर. राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालिसा बंद झाली. मातोश्रीवर चाल करून पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरणी घायल झाली. अशा आशयाचे हे. नांदेड जिल्ह्याच्या इंजेगाव येथील जलजीवन योजनेचे काम थांबविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांचं आमरण उपोषण. रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर लाटांचा थरार. धुळ्यात चेन स्नॅचिंग करणारा भामटा तासाभरातच पोलिसांच्या जाळ्यात. 2,23,000 रुपये किमतीची सोनसाखळी हस्तगत करीत केले जेरबंद. जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या 6 वर्षीय मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना घडली. 24 तास उलटूनही आरोपी अद्याप सापडला नाही. त्यामुळे तात्काळ आरोपीला शोधून अटक करावी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आदिवासी भिल्ल समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. अमरावतीत वीज कोसळून दगावलेल्या 6 वर्षीय चिमुकलीच्या कुटुंबियांची खासदार बळवंत वानखडे यांनी घेतली भेट. धुळे एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात पाणीसाठा घटला. एमआयडीसीतील 400 उद्योग पाण्याअभावी ठप्प. पाकिस्तान दरवर्षी चीनला देतो 5 लाख गाढव. पाकिस्तानात गाढवांची संख्या झाली 59 लाख. पाकिस्तान चीनसाठी गाढवांच्या पैदाशीवर भर देत आहे. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.